नमस्कार. मी सौ सुरभी समीर भाटकर. आज मी 2 दिवसाची सांगता करणार आहे. एक तर आहे आमचा दिवस मला वाटतं 16वा होता पिकनिकचा आणि आम्ही अयोध्यावरून सकाळी साधारण 8:50 ते 9च्या दरम्यान निघालो वाराणसीला येण्यासाठी. अयोध्येला आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलेलो तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला. त्याने पोहेच बनवलेले, पण खूप छान पद्धतीने पोहे बनवलेले. भरपूर मटार वगैरे टॅमॅटो टाकून त्यांच्या पद्धतीने पोहे बनवलेले, भरपूर क्वांटिटी होती. नाश्ता करून आम्ही निघालो अयोध्येवरून आणि आम्ही 256 किलोमीटर साधारण पूर्वांचल एक्सप्रेसवेने टुवर्ड्स वाराणसीला आलो. त्याच्यानंतर काय पूर्वांचल एक्सप्रेसवे वगैरे ते जरा चेंज झाल्यानंतर आणि दुसरा वेग पकडून आम्ही वाराणसीला आलो. पण साधारण अयोध्या टू वाराणसी आम्हाला 5 तास लागले. त्या 5 तासामध्ये आमचा एक लंच ब्रेक पण झाला, कारण आम्ही वाराणसीला यायच्या आधीच जेवून घेतलं. आल्यावरती वाराणसीला गेलो, थोडा आराम केला, फ्रेश झालो. नंतर आम्हाला जायचं होतं साड्या बघायला, कारण दर्शन आम्हाला सकाळी घ्यायचं होतं आणि संध्याकाळचा तो वेळ होता, तो आम्ही साड्या घेणार होतो. तर आम्हाला हॉटेलवाल्याने पण रिकमेंड केलेलं म्हणून आम्ही तिथे एका ठिकाणी सिल्क खजाना म्हणून आहे तिथे गेलो. पण तिथे काही आम्हाला एवढ्या साड्या प्राईसच्या मनाने वाटल्या नाहीत, म्हणून मग आम्ही दुसरीकडे माझे खारघरचे आहेत परिचयातले विवेक श्रीवास्तव, त्यांचे रिलेटिव्ज राहतात इथे वाराणसीला. त्यांनी पण एक दुकानाचं नाव सांगितलेलं, काहीतरी कन्हैयालाल ब्रिजेश कुमार साडी दुकान म्हणून, गुडवलिया चौक म्हणून त्यांचं एक आहे फेमस, तिकडे आहे. पण ते खूप आम्हाला लांब पडलं जाण्यासाठी, म्हणजे आम्हाला 2 वेळा ती ई रिक्षा चेंज करून जाऊन परत थोडं तिथे काम चालू होतं मेट्रोचं का ब्रिजचं कसलं तरी, म्हणून थोडं पुढे चालत जावं लागलं. तर तिथे गेलो आम्ही. तिथे जायला वेळ लागला आम्हाला, पण त्यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन चांगलं होतं. मग आम्ही भरपूर घेतल्या साड्या तिथे आमच्यासाठी, स्वतःसाठी, आई, मी, साक्षीसाठी, गार्गिनीसुद्धा घेतली आणि माझ्या गिफ्ट देण्यासाठी पण मी थोड्याशा घेतल्या. आणि मग तिथून त्यांचं बाजूला ड्रेस पीसचं दुकान होतं, तिथे पण घेतलो. तिथे पण 4-5 ड्रेस पीस घेतले आम्ही. त्यांनी आम्हाला तिथून एक काशी विश्वनाथांची एक फ्रेम दिली, गिफ्ट 2 दिल्या. 2 एक ड्रेसच्या बॅगेमध्ये होती, एक साडीच्या बॅगेमध्ये होती. त्यांच्यासोबत आम्ही फोटो वगैरे काढला. रेंज पण चांगली आहे, कमीपासून अगदी भरपूर आहे. त्यातलं काही मटेरियल तर ते आहे मुंबईसारखं साहजिकच, पण ते सिल्क ओळखणं येणं किंवा त्यांचं जे आहे ओरिजिनल सिल्क ते सांगतात. आता सगळं जर विश्वास ठेवून इथे घ्यावं लागतं. तसं पण ज्यांना हवं आहे, त्यांना आवडतं, त्यांना घेतील. आम्ही म्हटलं तर एवढं फिरत आलो तर काहीतरी मुंबईला घेऊन जायचं म्हणून आम्ही घेतलं, त्या शॉपिंग केल्या तिकडे. त्याच्यानंतर मग आम्ही आलो. जेवणार होतो बाहेरच, पण बाहेर तसं सगळीकडे गर्दी होती आणि तिकडचं लोकल फूड जे खायचं होतं तसं कुठलं एखादं आम्हाला हॉटेल भेटलं नाही. जे होतं ते थोडंसं गर्दीचे होतं, सिटिंग अरेंजमेंट नीट नव्हती. म्हणून मग आम्ही काशी चाट भंडार म्हणून तिथे आहे, तिथे चाट खायचं ठरवलं. पण त्याच्याकडे तर एवढं वेटिंग आणि गर्दी होती. वरती सिटिंग अरेंजमेंट होती, तिथेही गर्दी होती, खाली वेटिंगलाही गर्दी होती उभ्यानी खाण्यासाठी. आम्हाला तेवढं पेशन्स नव्हते आणि एक तर आमच्याकडे आई, मी, गार्गी, साक्षी, गर्दीमध्ये एवढं आम्हाला उभं राहायला जमत नव्हतं. त्यात आमच्याकडे बॅग्स होत्या साड्यांच्या. आणि मग आम्ही ठरवलं की पुन्हा हॉटेलवर जाऊनच खायचं. मग आम्ही डायरेक्ट हॉटेलवरच आलो, बॅगा ठेवल्या, जेवलो आणि मग ते जे आम्ही हॉटेल सरोजा हेरिटेजमध्ये राहिलेलो तिथेच मग आम्ही जेवलो आणि मस्तपैकी आराम केला, लगेच जाऊन झोपलो. त्यामुळे त्या दिवशी आम्हाला काही सांगता आली नाही. तो दिवस होता आमचा 1 जून 2026 होता. आणि मग असा आमचा दिवस त्या दिवशीचा संपला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.